मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव हे लक्ष्मीला विचारतात की तुम्ही आता इथेच थांबणार आहात ना? मग मी पंकजला सुद्धा इथे देवदर्शनासाठी पाठवून देतो. तेव्हा ठीक आहे असं आता लक्ष्मी म्हणते. मग आता सत्या मीराकडे पाहतच राहतो, कारण त्याला तिच्याबद्दल जरा वाईटच वाटत असतं. त्यावेळी आता मीराचं लक्ष सत्याकडे जातं. त्या लगेच सदाशिवरावांना म्हणतो, बाप चल ना रे, अरे मी तुला घरी सोडतो, कारण मला अजून 2 भाडी मारायची आहेत. तेव्हा ठीक आहे असं सदाशिवराव म्हणतात. ते दोघेही आता तेथून जातात, तर लक्ष्मी त्यांच्याकडे पाहतच राहते. रे पंकज सारिकाला भेटायला फ्लॅटवर आलेला असतो. तेव्हा त्याने आता सारिकाला मिठी मारलेली असते. दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात आणि प्रेमाच्या गोष्टी करत असतात. त्यावेळी आता पंकज म्हणतो, बघ काही दिवसांमध्येच आपलं स्वप्न पूर्ण होणार. त्यावेळी आता ती म्हणते की तुला एक सांगू का, आपण क्लबची मेंबरशिप घेऊयात, म्हणजे कसं आहे ना, म्हणजे आपला बिझनेससुद्धा ग्रो होईल. त्यावेळी पंकज म्हणतो, हाऊ ब्लेस्ड, म्हणजे खरंच अगं तू किती पुढचा विचार करते आपल्या संसारासाठी. तेव्हा ती म्हणते, हो ना, मला खरं तर आपला संसार असा फुललेला पाहायचा आहे. अरे एक छोटंसं सजवलेलं घर असावं आणि त्यामध्ये तू आणि मी राजा राणीसारखा संसार करावा. पंकज म्हणतो, आपलं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणारच आहे. मग आता असंच त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि असंच घोळवत ठेवत ती म्हणते, पंकू अरे पैसे कधी ट्रान्सफर करणार आहेत तुझे पप्पा? मग आता तो विचार करत राहतो. इकडे सदाशिवराव हे घरी आलेले असतात. तेव्हा लगेच पंकज म्हणतो, अहो पप्पा, आता मी तुमच्या मनासारखं करतोय ना सगळं, मला टेंडरची मेंबरशिप भरायची, त्यासाठी पैसे हवेत. पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुम्ही करा ना ट्रान्सफर माझ्या खात्यामध्ये. आता सदाशिवराव म्हणतात, नाही रे, असं मी ट्रान्सफर करू शकत नाही, मला बँकेमध्ये जावं लागेल. तेव्हा आता तो म्हणतो, कशाला बँकेत जायला लागतंय? अहो घर बसल्या नेट बँकिंगमुळे आपल्याला ते सहज शक्य आहे. पण आता सदाशिवराव म्हणतात, ते शक्य नाही बाळा, कारण मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, आपण बँकेमध्ये जाऊयात. तेव्हा आता पंकज लगेच निरूपाला म्हणतो, काय आहे हे, खूप वैताग आलाय मला, कारण एकही काम माझं धड होत नाही आहे. त्यावेळी निरूपा म्हणते, अहो तो एवढा म्हणतोय ना, तर द्या की त्याला काय लागतंय ते. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, जे आहे ते त्याचंच आहे, मी शब्द दिलाय ना तुम्हाला, तसंच होणार सेम. तर तो विचारतो, पप्पा तुमच्याकडे चेकबुक असेल ना? तेव्हा हो चेकबुक आहे ना, असं म्हणून लगेच सदाशिवराव हे चेकबुक पंकजकडे देतात. तेव्हा पंकज म्हणतो, आता यावर सही करायची हा तुम्ही, असं म्हणून तो चेकबुकमध्ये पाहतो, तर चेकबुक देखील संपलेलं असतं. त्यावेळी आता तो रागातच सदाशिवरावांकडे पाहतो आणि म्हणतो, काय आहे हे पप्पा, अहो तुमच्याकडे धड नेट बँकिंग नाही आणि चेकबुक देखील तुमचं संपलंय. मग आता निरूपा म्हणते, काय हो तुमचं चाललंय काय, द्यायचे की नाही लेकराला पैसे? तेव्हा सदाशिवराव म्हणतात, द्यायचे आहेत, पण आता मी अर्ज करतो, 2 दिवसामध्ये नक्कीच चेकबुक येईल, मग त्याला देतो की पैसे मी, तुम्ही कशाला टेन्शन घेता? आणि आज नाही पण उद्या मी नक्कीच बँकेत जातो, कारण आता तुझं लग्न आहे, 4 दिवसावर आले लग्न म्हटल्यावर तुझ्या आजीला घेऊन यायला नको का? मी आज जातो आणि उद्यापर्यंत तुझ्या आजीला घेऊन येतो, चालेल ना? तेव्हा पंकज आता डोक्यालाच हात लावतो. तो रागात म्हणतो की तुम्ही माझं एकही काम धड करू नका, असं म्हणून तो आता तेथून जातो. लक्ष्मी आता म्हणते, मला असं वाटतंय ऑनलाईन शॉपिंग करूयात, कारण ऑनलाईन शॉपिंगमुळे कसं असतं ना, जरा स्वस्त पडतात कपडे. दुकानदार कसे कामावाल्यांचेही पैसे त्यामध्ये काढून घेतात, दुकानाच्या भाड्याचेही घेतात, त्यामुळे कपड्यांचा रेटसुद्धा जास्त पडतो. त्यावेळी आता मधू म्हणते, हो बरोबर आहे, असं त्या सर्वांचं आता डिस्कस सुरू असतं. मग आता लक्ष्मी म्हणते, जावई बापूंना काहीतरी घ्यायला हवं, सोनं नाणं वगैरे. पण आता मीरा म्हणते, अजिबात नाही, सोनं 70,000च्या वर गेलं आहे, आपल्याला ते कधीही परवडणार नाही. त्यावेळी राज आता पुढे येतो आणि म्हणतो, अगं मीराताई, हे पार्टी मागतायत आणि मला कपडेही घ्यायची आहे, तुम्हाला 5,000 रुपये देतेस का? तेव्हा आता मधू खूप जोरात ओरडते, तुला अक्कल वगैरे आहे की नाही? अरे आता ताईचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय, मित्रांना पार्टी द्यायचं, अजिबात मिळणार नाही. त्यावेळी तो म्हणतो, म्हणजे जावयासाठी सोनं करायला यांच्याकडे पैसे आहेत आणि मलाच द्यायला नाही का? तो आता खूप वाद घालू लागतो. त्यावेळी मीरा म्हणते, राज शांत राहा, मी तुला 2,000 रुपये देईन. अरे आपलं बजेट नाही ना एवढं. मग राज म्हणतो, तुमची नेहमीचीच भळभळ असते, असं म्हणून तो आता लगेच बाजूला जातो. ती म्हणते, बरं ठीक आहे बाबा, 2.5 देते. तेव्हा राज म्हणतो, बरं ठीक आहे, दे 2.5 तर 2.5.
असं म्हणून तो आता गप्प बसतो. तर मीरा आता साड्यांचा हिशोब काढत असते की कुणाला किती पैसे लागतील. मधूसाठी आता ती 2,000 रुपये बाजूला ठेवणार असते. मधू म्हणते नको, बुधवारच्या बाजारामध्ये एका दुकानात सेल लागलाय 500-600 रुपयामध्ये, खूप छान छान ड्रेसेस आहे, मी घेईल तेथून. तेव्हा मीरा म्हणते नको ग, राहू दे, तुला 2,000 रुपये आणि आईला 4,000 रुपये, कारण आईकडेही कमीच साड्या आहेत, आणि मला 4,000 रुपये. तर आता लक्ष्मी म्हणते अगं ह्या 4,000चा हिशोब बाजूला ठेव, पण पंकजच्या आईला सुद्धा साडी घ्यायला हवी, त्यांच्यासाठी 5,000 रुपयांची तरी हवी. मीरा म्हणते एवढ्या महागाची साडी? तेव्हा लक्ष्मी म्हणते अगं घ्यायलाच हवी, मुलाची आई आहे ना. बरं ठीक आहे असं मीरा म्हणते आणि 15,000मध्ये सर्व साड्या घेण्याचं ठरवते. दुसरीकडे आता सत्या हा घरी येतो आणि समोर पाहतो तर तेथे निरूपा आणि सदाशिवराव हे पाहुण्यांची लिस्ट काढत बसलेले असतात. पंकज मात्र मोबाईलमध्ये पाहत काहीतरी करत असतो. सत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि निरूपाजवळ मुद्दामच जाऊन बसत म्हणतो काय निरू, अगं प्रेमपत्र लिहिते की काय माझ्या बापाला? ती म्हणते गप्पा बस रे पनवती, तू माझ्याबरोबर का बोलतोस? त्यावेळी सदाशिवराव देखील हसतच म्हणतात अगं निरू, तू ज्याच्यावर प्रेम करते तो धडधाकट तुझ्यासमोर बसलाय म्हटल्यावर तुला प्रेमपत्र लिहिण्याची काय गरज? ती म्हणते तुम्ही सुद्धा या पनवतीसारखं बोलायला लागल्यात, गप्प बसा. मग आता या पनवतीची सावळी देखील माझ्या मुलाच्या लग्नावर पडायला नको, असं आता निरूपा रागातच म्हणते. तेव्हा सदाशिवराव म्हणतात असं बोलू नकोस. काही वेळानंतर आता सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. मोठ्याने गाण्याचा आवाज येऊ लागतो. तेव्हा निरूपा म्हणते कोण आले काय माहीत, नुसती गाण्याचा मोठा आवाज केलाय, शेजारच्या फ्लॅटवर आहे का कुणी? जाऊन सांगून या शांत बसा म्हणून, आधीच डोकं दुखतं इथे. त्यावेळी सत्या लगेच पुढे जातो आणि दार उघडतो तर समोर रवी असतो. तेव्हा रवीला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो. तो गाणं प्लेन करतो माझ्या दादाचं लग्न. मग आता त्याच्यावर सर्वजण नाचू लागतात. पाहताच खरं तर सर्वांना खूप आनंद झालेला असतो. तो अगोदर सर्वांना भेटतो आणि म्हणतो माझ्या दादाचं लग्न आहे म्हटल्यावर मी येणार नाही असं कधी होईल का, असं म्हणून तो सर्वांना नाचायला सांगतो. तर सत्या देखील आता खूप छान असा डान्स करत असतो आणि पंकजला जाऊन जोरात धडकतो. पंकज खूप रागात सत्याकडे पाहतो तर सत्या आता मुद्दामच त्याला धक्के मारून रवी बरोबर डान्स करू लागतो. तेव्हा निरूपा म्हणते अरे थांबवते गाणं, एकदाचं बंद करून टाक, काय दादाचं लग्न चालवलंय. तेव्हा आता रवी ते गाणं बंद करतो आणि म्हणतो काय मग लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? सदाशिवराव म्हणतात चालली आहे बाबा हळूहळू, आपली दादाचं लग्न आहे म्हटल्यावर दादाने खूप छान मुलगी पसंत केली असेल, यात काही शंका नाही. तर रवी म्हणतो आणि विचारतो की नाव काय आहे वहिनीचं? सदाशिवराव म्हणतात मीरा आहे. मग आता मम्मीला आवडली की नाही मीरा वहिनी, असं आता तो निरूपाला विचारतो. तेव्हा निरूपा म्हणते काय नाही रे, तुझे पप्पा पाहून आले आणि तुझ्या भावाने पसंत केली, तशी बरी आहे म्हणायचं, जाऊ देत, तो विषयच काढू नको, आपलं पुढचं बोल, तू कसा आहेस, अशा त्यांच्या आता गप्पा चाललेल्या असतात. त्यावेळी सत्या म्हणतो बरं निघायचं का, आपल्याला आजीला आणायला जायचंय. तेव्हा ठीक आहे असं सदाशिवराव म्हणतात. आता दुसऱ्या दिवशी सत्या आणि सदाशिवराव हे दोघेही आता आजीला घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर बाहेरच सत्या म्हणतो आता दार उघडल्यानंतर समोरून वाघिणी, ती तुझ्यापेक्षा डरकाळी जास्त मोठी फोडते, असं म्हणून सत्या डरकाळी फोडून दाखवतो आणि तो सर्व निरूपाबद्दल सांगत असतो. म्हणतो बघ अजूनही तुझ्या स्वागतासाठी आली का तुझी निरूपा, ती समोरची वाघीण. तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात की घरात लग्न आहे त्यामुळे सत्या तू उगीच निरूमध्ये आणि आईमध्ये भांडणं लावू नकोस. त्यावेळी सत्या म्हणतो थांब रे बाप तू. आजी म्हणते अरे सदा तू असशील तिच्या ताटाखालचं मांजर आणि असशील शेळी, पण मी नाही आहे शेळी, मी वाघ आहे ना, वाघच बनून राहणार. सदाशिवराव म्हणतो अगं आई गप्प बस जरा, असं म्हणून ते आता निरूपाला आवाज देतात. निरूपा आता म्हणते अहो दार फक्त लोटलेलंच आहे, मी बंद नाही केलं, या ना घरात तुम्ही, असं म्हणून ती आता दार उघडते आणि समोर पाहते तर तिची सासू उभी असते. तेव्हा आता आजीला पाहताच तिला तर खूप मोठा धक्का बसतो, पण चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणते अहो तुम्ही आलात, या 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 घरात या. तेव्हा आता आजी म्हणते की अगोदर तू बॅगा आतमध्ये घे. तेव्हा ती म्हणते मी बॅगा आतमध्ये घेऊ, बापरे माझी कंबर खूप दुखतीये. नाईलाजाने आता निरूपाला त्या बॅगा आतमध्ये घ्यावाच लागतात. तर आता लगेच कमरेला हात लावत कंबर मोडली असं निरूपा म्हणते. आजी घरात येताच म्हणते की निरूपा काय चाललंय काय तुझं? तेव्हा निरूपा म्हणते काय नाही कंबर मोडली. त्यावेळी सत्या म्हणतो आजी तुला आठवतंय का बॅगा वगैरे उचलल्याने कुणाची कंबर मोडली येते? तेव्हा निरूपा रागातच सत्याकडे पाहते आणि त्याला बोलू लागते. आजी म्हणते एक गोष्ट लक्षात
लक्षात ठेव निरूपा, आता मी आहे म्हटल्यावर सत्याला काही बोलायचं नाही. आणि तुमच्या घरात पद्धत आहे की नाही पाहुणे आल्यानंतर चहा वगैरे करायची? त्यावेळी सदाशिवराव निरूपाला म्हणतात की जा आणि चहा टाक पटकन. तेव्हा निरूपा आता तनतन करतच आतमध्ये जाते. त्या आणि आजी मिळून निरूपाची चांगली जिरवू लागतात. त्यानंतर रवी बाहेर येतो आणि आजीला मिठी मारतो. म्हणतो, आजूडे अगं मलाही तुला घ्यायला यायचं होतं. सत्या म्हणतो, अरे तू दमून झोपला होतास ना म्हणून तुला नाही उठवलं. मी आणि बाप दोघेच गेलो. तेव्हा ते दोघेही आता गप्पा मारू लागतात. काही वेळातच तेथे आता पंकज येतो. तेव्हा पंकज म्हणतो, आजी तू आलीस, असं म्हणून तो आजीच्या पाया पडतो, आजीला मिठी मारतो. तेव्हा पंकजला आजी म्हणते, अरे असा हसता खेळता मला का दिसत नाही आहे? 4 दिवसावर तुझं लग्न आलंय ना, असा सोललेल्या कोंबडीसारखा का वाटतोस? तेव्हा आता सगळेजण पंकजवर हसू लागतात. सत्य म्हणतो, सोललेली कोंबडी, फुसक्याची डायरेक्ट कोंबडी झाली, बापरे अजून तर लग्नसुद्धा नाही. तेव्हा आता पंकजला खूप राग येतो. पंकज खूप रागात त्याच्याकडे पाहत असतो. त्या मात्र त्याची गंमत करायचा थांबतच नाही. तर आजी म्हणते, आता होणाऱ्या बायकोला तू मला भेटवायचं आहेस म्हणजे मीराला, मला मीराला भेटायला घेऊन जा. तेव्हा पंकजला आता खूप टेन्शन येतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये आजी या मीराला भेटायला तेथे स्टॉलवर आलेल्या असतात. तेव्हा तुम्ही यांना ओळखता का, असं सदाशिवरावांना मीरा विचारते. तेव्हा मी तुझी आजी सासू आहे असं आजी म्हणते. तेव्हा मीराला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब